देशभरात मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा केला जात असताना अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। अमरावतीच्या मोझरी येथे काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। रामगढी येथे आयोजित हा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी राम जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले। मात्र या महाप्रसादाच्या स्वयंपाकाने सगळ्यांचं लक्ष वेधलं, कारण हा स्वयंपाक गॅसवर नव्हे तर चुलीवर करण्यात आला। यावरूनच यशोमतीताई ठाकूर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। त्या म्हणाल्या की गॅसवर होणारा स्वयंपाक आता चुलीवर आला आहे। अमरावती जिल्ह्यात गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहे। ही कोणतीही अफवा नाही तर प्रत्यक्ष वास्तव आहे। तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सामान्य आणि गोरगरीब जनतेला याचा फटका बसत असल्याचाही आरोप त्यांनी केला। दरम्यान या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण रामनवमी आहे। काही लोक काय ते फॉल्स ट्रेंडिंग वगैरे असं काहीतरी म्हणत होते। फेक नरेटिव्ह BJPनी फेक नरेटिव्ह चालवलं होतं, पण तो फेक नरेटिव्ह नाही आहे, तो रिअल नरेटिव्ह आहे। पूर्ण स्वयंपाक चुलीवर आहे। फेक नरेटिव्हचा विषयच नाही आहे। तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये, नागपूर डिव्हिजनमध्ये, अमरावती डिव्हिजनमध्ये कुठेही बघा, पेट्रोल पंपची मोठी रांग लागलेली आहे। मग हे काही फेक नरेटिव्ह नाही आहे, ही वास्तविकता आहे आणि वास्तविकतेसोबत रूबरू समाज झाला पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। फेक नरेटिव्ह नाही आहे, फॅक्ट आहे की आपण चुकीच्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या, म्हणून आज पूर्ण देशाला, त्या गोरगरिबांना या ठिकाणी त्रास होतो आहे। हा जो गॅसवर होणारा स्वयंपाक आता चुलीवर होतो आहे। फेक नरेटिव्ह याला म्हणत नाही, याला रिअल नरेटिव्ह म्हणतात। आदरणीय राहुलजी जे बोलत आहेत ते सातत्याने जे बोललेले आहेत ते खरं ठरलेलं आहे, आणि पुन्हा एकदा यांनी इंटरनॅशनल पॉलिसी चुकवलेली आहे, हेही खरं ठरलेलं आहे।